नागपूर अंबोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे लोकार्पण व भंडारा जिल्ह्यातील पहिला अंबोरा रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते। तुमाने खासदार सुनीलजी मेंढे, या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजूजी पारवे, माजी आमदार सुधीरजी पारवे, माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे, श्री गंगाधरजी जिपकाटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री सुधाकरराव कोहळे, श्री संदीप इटकेलवार, डॉक्टर राजू पोद्दार, श्री आनंदराव राऊत, श्री डॉक्टर विपिन इटनकर, श्री कुंभेजकर, श्री नंदनवार, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंचनदीच्या तीरावर संगमावर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंकराचं मंदिर आहे, या क्षेत्रामध्ये जिथे इतकं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे, जिथे 5 नद्या एकत्रित येणारा संगम आहे। आता गोसीखुर्दमुळे आपल्याला कल्पना आहे की बॅकवॉटरचं पाणी हे 365 दिवस उपलब्ध राहतं। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पर्यटनाचं मोठं सर्किट तयार व्हावं आणि त्या दृष्टीने आपण एक अतिशय चांगला आराखडा तयार केला। माननीय गडकरी साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि भंडाराच्या बाजूने 100 कोटी आणि नागपूर जिल्ह्याच्या बाजूने 250 कोटी असे 350 कोटी रुपये मी स्वतः त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, कारण गडकरी साहेबांनी सांगितलं की हे काम मी स्वतः माझ्या देखरेखीखाली करणार आहे। त्याचा आराखडा अतिशय सुंदर तयार झालेला आहे। अशफाक या ठिकाणी आहेत, त्यांनी खूप सुंदर केला आहे। आणि गडकरी साहेबांचं विजन आणि सुपरविजन या दोन्ही गोष्टी ज्या गोष्टीला असतील ते आंतरराष्ट्रीय स्तराचंच होतं, ते साधं होतच नाही।